श्री गणेशाय नमः. तर आज आहे क्लासचा दिवस 17वा आणि आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत रिव्हर्स डिझाईन म्हणजे नक्की काय, सुरुवात आणि शेवट कसा करायचा. रिव्हर्स म्हणजे डिझाईन म्हणजे काय हे मी तुम्हाला स्पष्ट करतच राहील, पण सुरुवातीला मी एक चौकोन इथे तयार केलेला आहे. त्यानंतर त्या आतमध्ये 3D फ्लावर सेंटर, लेफ्ट आणि राईट ह्या कंडिशनमध्ये काढून घेतलेले आहेत. दॅन त्याच्या आउटर लेअरला आपण स्कॅलप, हम्स, फ्रिल्स ड्रॉ करणार आहोत आणि चारी बाजूने ड्रॉ करून झाल्यानंतर आपण पुन्हा आउटर लाईन जी आहे ती ओव्हररायटिंग करणार आहोत. 4 कॉर्नरमध्ये 4 डॉट आणि पुन्हा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ अशा 4 डायरेक्शनमध्ये डॉट्स देऊन आपण ही डिझाईन कंप्लीट करत आहोत. आता रिव्हर्स म्हणजे डिझाईन म्हणजे काय, तर सुरुवातीला त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं असतं आणि पुन्हा म्हणजेच रिव्हर्स येऊन आपल्याला उरलेल्या पार्ट्समध्ये ती बोल्ड करायची असते. जर तुम्हाला एक एरिया दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल हा एक सर्कल आहे, हा झाला तुमचा एक एरिया. ह्या एरियाच्या 75 ते 80% तुम्हाला वर्क करायचं असतं आणि उरलेल्या 25 ते 30% एरियामध्ये तुम्हाला फिलिंग करायची असते. म्हणजेच तो राहिलेला निगेटिव्ह स्पेस, एम्प्टी स्पेस हा तुम्हाला बोल्ड करायचा असतो आणि ह्यालाच आपण कटवर्क मेहंदी डिझाईन असेही म्हणतो किंवा रिव्हर्स मेहंदी डिझाईन असेही म्हणतो किंवा इन्व्हर्स फिलिंग असेही म्हणतो. तर हा सर्कलमध्ये मी काढले आहेत लोटस. डायरेक्शन सेम ठेवलेला आहे, सेंटर, लेफ्ट आणि राईट, आणि थोडंसं सेमी सर्कल आणि लीफ टाकून उरलेल्या पार्ट्समध्ये आता फिलिंग करत आहे. आता सेम पूर्ण आउटर लेअरला तुम्हाला काहीतरी इनकम्प्लीट सोडता कामा नये, त्यामुळे काहीतरी डिझाईन तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डॉट्स मी इथे क्रिएट करत आहे. बट सुरुवातीचे केलेले डॉट्स हे ह्या डॉट्सच्या आकारामध्ये लहान आहेत. आता पुन्हा आपण वळूयात तिसऱ्या डिझाईनकडे. तिसरी डिझाईन जी आहे ती मी एक घर ह्या शेपमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सिम्पली मी एक फ्लोरल डिझाईन केलेला आहे. आता इन्व्हर्स जी मेहंदी डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते घटक वापरले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ लोटस आणि फ्लोरल एलिमेंटचा म्हणजे फ्लोरल घटकांचा जास्तीत जास्त तिथे यूज होतो. त्यामुळे पहिल्या ह्याच्यात मी 3D फ्लोरल घेतलेला, सेकंड ह्याच्यात मी लोटस आणि थर्ड ह्याच्यामध्ये मी पुन्हा एम किंवा डब्ल्यू पेटल हा फ्लोरल जो आहे तो यूज करत आहे. आणि डायरेक्शन जसं मी सुरुवातीपासून सेंटर, लेफ्ट आणि राईट ठेवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ते मॅनेज करू शकता. आउटरला स्कॅलप दिलेली आहे आणि इन्व्हर्स फिलिंगला स्टार्ट केलेलं आहे. ह्या पद्धतीने ही इन्व्हर्स फिलिंग जी आहे, रिव्हर्स फिलिंग जी आहे ही करून घ्यायची आहे. दॅन शेवट कसा करायचा, ते शेवट करताना म्हणजे आउटर लेअर लागेल. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही मंडला काढता, तर मंडलामध्ये आउटर लेअर जी असते ती तुम्ही खाली सोडत नाही, तर काहीतरी XYZ डिझाईन तिथे ड्रॉ करता आणि त्यानंतर ते डिझाईन कंप्लीट करता. तसेच इथे मी आउटर लेअरला सुरुवातीला डॉट्स पहिल्या 2 डिझाईनमध्ये, तिसऱ्या डिझाईनमध्ये गल्फ डॉट असं तुम्ही म्हणू शकता आणि आत्ताच्या ह्या चौथ्या डिझाईनमध्ये पानाच्या आकारामध्ये मी एक लीफचा शेप ड्रॉ करत आहे. एक लीफ प्लस एक कवर लाईन विथ डॉट. सेम लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला हे असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता इन्व्हर्स फिलिंगचा वापर तुम्ही कुठे आणि कधी केला पाहिजे ते पण मी सांगणार आहे. तर इन्व्हर्स फिलिंग तुम्ही सुरुवातीला यूज करू शकता, कारण जो वरचा भाग असतो, एल्बो साईट असते, त्या एल्बो साईट्समध्ये कलर खूप लाईट येतो. वरच्या भागामध्ये, पामच्या वरच्या भागामध्ये कुठेही समजा तुम्ही कलर लाईट्स येतो, तर तुम्हाला हे अल्टरनेट ह्या रिव्हर्स डिझाईनचा तिथे यूज करायचा आहे, जेणेकरून क्लायंटला जितका डार्क कलर असेल तितका क्लायंट जास्त इम्प्रेस होतो. सिक्वेन्स मी सेम ठेवलेला आहे डिझाईनमध्ये आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन मी देणार आहे. लेफ्ट, सेंटर, लेफ्ट आणि राईट आणि अगेन सेंटर प्लस सपोर्टिंगसाठी मी सेमी सर्कल आणि लीफ जसं ड्रॉ केलेलं आहे आणि पुन्हा रिव्हर्स येऊन निगेटिव्ह स्पेस हा बोल्ड करत आहे.
आता इनवर्स फिलिंगमध्ये निगेटिव्ह स्पेस बोल्ड करताना पहिले जे तुमचे वर्क आहेत ते कटआउट म्हणजे त्यांची कटिंग प्रॉपर करता आली पाहिजे तुम्हाला. आणि तुम्हाला त्यानंतर उरलेल्या स्पेसमध्ये तुम्हाला क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज अशा मुवमेंटमध्ये ते कंप्लीट करायचं आहे. असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते पूर्णपणे फुलफिल आणि एक सुंदर अशी डिझाईन क्रिएट करायची आहे. प्रत्येक वेळी शेप चेंज करते कारण की जर ह्याच डिझाईन जर तुम्ही स्टार्टअप डिझाईन म्हणूनसुद्धा वापर केला तर तरी देखील चालणार आहे. किंवा मंडलामध्ये पण पहिल्या 2 डिझाईनचा वापर तुम्ही मंडलामध्ये करू शकता आणि तिसऱ्या डिझाईनचा वापर तुम्ही स्टार्टअप डिझाईनमध्ये करू शकता. 4थी आणि 5वी डिझाईन जे आहे ह्याचासुद्धा जर हे मी डाऊनवर्डला काढलेले आहेत म्हणजे खालच्या दिशेला काढलेले आहेत, पण जर तुम्ही हे वरच्या दिशेला जर काढले तर ते सुद्धा देखील स्टार्टअप डिझाईन म्हणून ओळखले जातील. प्रत्येक डिझाईनमध्ये आकार वेगवेगळा आहे आणि प्रत्येक आकारामध्ये डिझाईन ही वेगळी आहे. तर अशा सोप्यात सोप्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमची रिव्हर्स फिलिंग डिझाईन ही अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकू शकता. आणि शिकत असताना जर काही प्रॉब्लेम आले तर ह्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व केले जातील. आता इकडे 5th वनमध्ये 5व्या शेपमध्ये मी पानं ड्रॉ केलेली आहेत म्हणजे प्रत्येक शेपमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते. आता काही जणं रिव्हर्स, इनवर्स किंवा कटवर्क ह्या अशा अल्टरनेट वापरल्या जाणाऱ्या नावांमुळे जे ओळखली जाणारी डिझाईन कटवर्क ती म्हणजे प्रत्येक वेळेस कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला स्कॅलप ड्रॉ केली पाहिजे आउटर लेअरला. बट काही जणं नाही करत, आत्ताचा ट्रेंड सांगतो, तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. त्यामुळे 7वी डिझाईनला मी आउटर लेअरला स्कॅलप किंवा हम्प्स जे काही तुम्ही प्रोनाऊन्स करत असाल ते मी ड्रॉ केलेलं नाही आहे. हा एक एक्झाम्पल होता की तुम्ही नाही केलं तरी चालेल, बट डिपेंड ऑन लोकेशन की तुम्ही ते कोणत्या लोकेशनला तुम्ही ड्रॉ करत आहात. आणि फक्त एक कमळाचा वापर करून 2 वेगवेगळी पानं आणि एक सर्कल अशा मिनिमल डिझाईन्सचा वापर करून मी ही डिझाईन कंप्लीट करत आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.